हे गाईज वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर आज आहे आमच्या ग्रुपमधल्या रसमलाईचा बड्डे आणि अजून एक पोरीचा बड्डे. तिचा पण साजरा करणार. तिचा मागच्या महिन्यात होता, पण आमच्या ग्रुपमध्ये माहिती आहे ना तुम्हाला किती बिझी माणसं असतात, म्हणून कोणच नाही आलं. मग आता आम्ही कॉलेजला आलोय. आमचं कॉलेज चालू झालेलं आहे 1 जुलैला आणि आम्ही कधी आगमन झालं माहिती आहे का तुम्हाला? कधी कधी दिदी 13 जुलैला आगमन झालंय. 13 दिवस बुडवलं कॉलेज. आणि आमच्या आगमनासाठी दिसते का? थांबा, तुम्हाला आमच्या आगमनासाठी रांगोळी पण काढली, दाखवते. कसं जातं ते, काय काम नाही, नुसतं लेक्चर बुडवतात. किती बेशरम पोरी आहेत, लेक्चर सोडून बाहेर हिंडत बसतात. बघा ही पोरगी लई, हे बघा ही मेन म्हणजे ही माहिती आहे ना तुम्हाला. हे बघा थोडं लईच जवळ. तर गाईज हे बघा, मी ब्लॉग करणार आहे ना आज, म्हणून ना सगळे अभ्यास करायला लागले. म्हणजे त्यांच्या घरच्यांना वाटायला पाहिजे ना ते अभ्यास करतात. बघू शकता तुम्ही, हे बघा कसे करतात ते अभ्यास. हे बघा दिसतेत ना, हे बघा हे 3 माकड आहेत गांधीजी के. किसी का सुनती नहीं, किसी का देखती नहीं और किसी को बोलती नहीं. कसं आहे? हा, तुम्हाला एक सांगायचंय. फ्युचर सी भावी CA. तिचा नंबर पण कसा सेव आहे माहिती का? भावी CA प्रतिभा. आणि पुढं इमोजी आहेत. कसे राडा ना, काम 25. आता लेक्चरचा ऑफ आहे म्हणून आम्ही बसलोय. सॉरी, लेक्चर ऑफ आहे म्हणून बसलोय. आता एक लेक्चर करणार आहे, मग नंतर जाणार आहे केक कापायला. एक केक खाणार आहे. नुसता केक खाणार आहे. केक हिला एक पण नाही देणार आहे बघा. हिला ह्या भावी CA ला, कारण CA माणसं केक खात नाही. CA माणसं कसे मोठे माणसं असतात, ते कॅफेत जातात, मग कॅफे मधले केक करतात. बेकरी मधले केक खात नाही CA माणसं. ऐका, CA माणसं बेकरी मधले खात. ते मोठे मोठे स्टारबक्स, अजून मोठी कॅफे कुठले तिथे, लेनो पेनो ते कुठले काय असते सांगा आधी मला. कधी आयुष्यात गेली नाही, कॉफी टेस्ट नाही गेली. खरं का? आयुष्यात बरं झाली तर जा की मग. चला भेटू नंतर. काय बोलायचे? अभ्यास करू द्या गाईज. आता काय झालं माहितीये का? ही पोरगी, हे बघा, ही ना वॉशरूमला जात होती, कारण तिकडचं 2 वॉशरूम आहेत ना, तिकडचं मेनवालं बंद आहे, म्हणून आम्ही या साईडला आलेलो BBA बिल्डिंगमध्ये. तर ही इज्जतच नाही, लय घाण बेइज्जती झाली. ती गेली आतमध्ये, तिथं काकू साफ करत होते आणि ती गेली डायरेक्ट काकू निघा डायरेक्ट. अगं बाळ थांब, बाळ आम्ही साफ करतोय, हसू नाही, निघा डायरेक्ट निघा. कसं वाटतं? अशा लोकांना इज्जत नाही भेटत ना. अशा नाही, आपलं पुरा ग्रुपच असा आहे. बेइज्जती झाली लय मोठी, कारण पाय ठेवता ते टर्न मारलाय. निघा. जाऊ द्या, आता जाऊ केक वगैरे कापू, कारण वैताग आलाय आता, मूड गेलाय सगळा. तुझा माझा ह्यांचा. कसं वाटतंय तुला? नाही का यायचं? हा आली काय बुटकी पोरी पुढे ये. तर आम्ही ठरवलेलं सकाळी 7 वाजता की खडकवासल्याला जायचंय. आता वाजले 11:30. अजून किती वेळ लावणार आहे काय माहिती. आता बघू. असलं राग आले ना, हे बघा कशी हसती. मोबाईल आले बाबा, 6:30 वाजले निघून. नाही राहती, म्हणजे प्लॅनिंग करायचीच नाही माहितीये का कधी पण. आणि माझ्यासारखे म्हणजे माझ्यासारखे नाही, मला भेटलेत ना मित्रमैत्रीण, हे कुणालाच नको भेटू दे. अरे कुणालाच नको, म्हणजे अरे माझं नशीब लय भारी आहे, म्हणजे मला असे मित्रमैत्रिणी भेटलेत. सगळ्यांना नको भेटू दे, मग पुढच्या जन्मी मला नाही ना भेटणार, म्हणून म्हटलं कुणालाच नको भेटू दे. बरोबर आहे ना दिदे? बरोबर आहे ना? बरोबर हो.
नाजूक आवाज. हो चला आता जाऊया. सगळेजण नाही, 3 जण बस स्टॉपवर थांबलेत. आम्ही 3 6 अजून 2 जणांचे वाट पाहणार आहे. 8 जण आहेत. कसं जायचं? बड्डे गर्लच आली नाही तर आम्ही जाऊन काय फायदा करू? म्हणजे काय नाही, वाघाचे पंजे. त्याला जाऊ. सगळे मोबाईल मध्ये बिझी आहेत. माझी चार्जिंग कधी बी संपू शकते, तर थोडं 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 दाखव. डोंट वरी. कोण बसले? ओ भाई हल्ली हल्ली साजना धीरे धीरे बालमा ओ हो तर गाईज आम्ही चाललोय आता केक आणायला. आम्ही पोचलोय उत्तम नगरला. केक आणायला चाललोय. कुठे? इकडे. चला चला चला. अभी मैं गाली नहीं दे सकता. नहीं गाली नहीं देना. अब फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं ना, जिंदगी भर याद रखें ये बड़े. मला या पोरी हात बाहेर काढून देत नाहीये, नाहीतर मी हात बाहेर काढून तुम्हाला व्ह्यू दाखवले असते. थोडं घाण पाणी आहे, काय नाही विषय. हे बघा आमचा चेहरा पण दिसत नसेल तुम्हाला. आम्ही एका रिक्षात 2 4 6 जणी बसलोय. आलोय आम्ही आता खडकवासल्याला. आय माय मिस्टेक, मी तुम्हाला खडकवासल्याचा डाम नाही दाखवला. थोडं तर गाईज तुला नाही दाखवते. तर गाईज आम्ही फायनली खडकवासल्याला आलोय. तर इथला व्ह्यू थोडा माती माती आहे. पाणी पण माती माती आहे. बघायचंय का तुम्हाला? थांबा 2 मिनिटं. मी एकटे गेले ना हे सगळे खाऊन टाकान मला, म्हणून एकटे जायचे नाही. 10 रुपये ऑनलाईन आहे का? तर गाईज आमचा बर्थडे झालाय. सगळ्या गेल्यात, आम्ही दोघीच राहिलोय. कसला आलाय तुम्हाला फोटो मी दाखवते. मला कसला कडक आलाय माहिती का? यांना सगळ्यांना इंटरेस्ट नव्हता वाटतं. सगळे मेलेले तोंड केलेले, मेलेले तोंड. काय सांगू आता तुम्हाला. आता झाला बर्थडे वगैरे सगळं. काय माहिती व्हिडिओ काढलाय का नाही, काढला असेल. आता जाऊ आता घरी, डायरेक्ट घरी जाऊ. कारण लय वैताग आलाय. भजी वगैरे सगळं खाल्लंय, भेळ वगैरे खाल्ली. आणि व्ह्यू पण भारी होता. फक्त निळा निळा पाणी नाही, पांढरा पांढरा पाणी नाही दिसला तेवढंच. फक्त काय लाल लाल कलरचं पाणी. 17 Pro Max आहे आमच्याकडे, माहितीये का तुम्हाला? जाऊ द्या. तुम्हाला सांगू का आता काय झालेलं? आम्ही पार किती किलोमीटर असेल, 1 किलोमीटर असेल. आणि अशी स्वारगेटची बस गेली. आणि आमच्या सगळ्या मैत्रिणी तिकडं लांब राहतात ना थोडे. हडपसर, पिंपरी, विश्रांतवाडी, येरवडाला राहते ना मी. इथं राहतात ना. मग नंतर एक बस आली स्वारगेटची. आम्ही त्या काकाला असं तिथं बस स्टॉप नाही असं करतोय तो ड्रायव्हर काका, पुढे या पुढे या पुढे. मग त्यांनी 5 मिनिटं थांबवली बस. म्हणजे असे काका असायला ना लय भारी. म्हणजे ना दिदे भारी वाटलं का? काय झालं? ही डिप्रेशन मध्ये गेली. CA करणार आहे, CA. कसं वाटतंय? नाही, इच्छा नाही आहे बोलायची. काहीतरी झाले, विषय हाडे. जाऊ द्या आता. म्हणजे ते काका लय भारी होते माहिती का? थांबवली त्यांनी बस आम्ही यूज पर. मग आमचे किती, आम्ही 5 मैत्रिणी गेल्या त्या बसमध्ये. म्हणजे चांगलं असतं ना. इतर लय हेलपाटा झाला असता. तर एवढंच. आजचा व्लॉग इथंच एंड करू. कुणी नवीन असं आले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जुने पण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. बाय मंदिर, बाय.